नमस्कार. गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये आज आपण बनवतोय मसाले भात, सोयाबीन मसाले भात. तर मसाले डब्यातले सगळे खडे मसाले आपण येथे घेतलेले आहेत. वाटण्यासाठी काही कढीपत्ता, आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात. तर सर्वात पहिल्यांदा मी जे खडे मसाले आहेत ते वाटून घेते सुकेस. त्याच भांड्यामध्ये आपण नंतर वाटण करणार आहोत. तर हे खडे मसाले मी भाजलेले नाहीत, कच्चेच मी फिरवून घेतलेत. तर तुम्ही बघताय इथे हिरवी वेलची आणि दालचिनीचे तुकडे तसेच राहिलेत. ते देखील जी आपण बिर्याणी मसाला आणतो त्याच्यामध्ये देखील तसेच असतात. तर चला ते बाजूला ठेवलं. आता वाटणामध्ये लसूण, आलं, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता वाटून घेते. आता हे 2 मोठे कांदे घेतलेत, त्याला चांगलं पातळ मी कापणार आहे. तर तुम्ही बघता इथे 1 लिटरचा आणि 3 लिटरचा असे मी कुकर ठेवलेले आहेत. तर 2 प्रकारे मी सोयाबीन मसाले भात इथे करणार आहे. पुलाव म्हणू शकता, मसाले भात म्हणू शकता. तर दोन्हीमध्ये चांगलं तेल गरम झालं की मी कांदा जो चांगला पातळ कापून घेतलेला आहे तो चांगला गुलाबी होईपर्यंत परतून घेते. आता इथे 2 भांडे ठेवण्याचं कारण म्हणजे एका कुकरला हे दोन्ही कुकर त्यांना एकच झाकण आहे. तर एका कुकरमध्ये मी झाकण ठेवून शिट्टी घेणार आहे एक, आणि दुसऱ्या कुकरला मी झाकण ठेवून शिजवणार आहे. तर कांदा चांगला शिजला गेला, एवढाही मी त्याला लाल केला नाही, खरपूस कांदा केला जातो तसा. फक्त त्याला थोडासा गुलाबी कलर येईल असा झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये खडे मसाले घालून घेतलेत क्वांटिटीनुसार. तो मोठा कुकर आहे त्याच्यामध्ये जास्त घातलेले आहे, आणि वाटण देखील छोट्या कुकरमध्ये थोडंसं घालून घेतलं आणि मोठ्या कुकरमध्ये उरलेलं घालून घेतलेलं आहे. दोन्ही प्रकारचे दाखवण्याचा उद्देश हा की एक शिट्टी घेऊन केलेला पुलाव आणि झाकण ठेवून केलेला पुलाव कसा होतो. तर इथे जिरे घालायची राहिली तेलामध्ये, तर नंतर मी घातलेले आहे. दोन्हीमध्येही पावडर मसाले सारखेच घातलेत. हळद, लाल तिखट जो मोठा कुकर आहे त्याच्यामध्ये जास्त घातलेला आहे क्वांटिटीनुसार, आणि धना पावडर घातलेली आहे. दोन्हीमध्ये तेच मसाले घातलेले आहेत. मसाले घातल्यानंतर टोमॅटो बारीक कापून मी घातलेला आहे. आज आपल्याकडे दही नाही, तर त्याच्याऐवजी मी टोमॅटो थोडासा जास्त याच्यामध्ये घालते आहे. हातामध्येच मोबाईल पकडून शूटिंग चालू आहे त्याच्यामुळे थोडासा डुगुडुगू होतो आहे कॅमेरा. तर इथे सोयाबीन देखील आपण भिजत घातलं होतं, चांगलं तासभर भिजलेलं आहे. मोठ्या वड्या आहेत त्यामधलं पाणी निथळून घेते मी, आणि दोन्ही कुकरमध्ये क्वांटिटीनुसार मी घालून घेते. आपल्याकडे जी छोटी वाटी असते स्टीलची, सर्वांकडेच असतं ती कॉमनली, तर त्या वाटीने मी हे वेगळे तांदूळ भिजत घातलेले आहेत. छोट्या कुकरसाठी 1 लिटरचा कुकर आहे त्याच्यासाठी 1 वाटी, आणि दुसऱ्यासाठी याच्यामध्ये मी 3 वाट्या घालणार आहे. सोयाबीन देखील तशाच क्वांटिटीमध्ये घातलेलं आहे. तर मसाल्यानंतर मी त्याच्यामध्ये हे सोयाबीन चांगलं पाणी काढून घालून घेतलं आहे आणि ते मिक्स करून घेतलं आहे मसाल्यामध्ये चांगलं. आता आपण जे काही कुकरमध्ये साहित्य आहे त्या सर्वाचा विचार करून मीठ घालूयात, कारण मीठ आणि मसाला या सोयाबीनमध्ये चांगला ऑब्झर्व होईल. सोयाबीन चांगला मसाला शोषून घेतं. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये जे वाटण आपण केलं मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्यात पाणी विसरून घेतलेलं आहे, आणि थोडं दोन्ही कुकरमध्ये घातलेलं आहे. तर दुसरा कुकर देखील मोठा, तर त्याला देखील सोयाबीन आहे ते चांगलं मी मसाल्यात कोट करून घेतलं, मिक्स करून घेतलं, त्याच्यामध्ये पाणी घातलं आहे थोडंसं. आता याला आपण झाकण ठेवणार आहोत. दोन्हीवरती सध्या मी ताटल्यास ठेवणार आहे. तर चांगलं 2 ते 2.5 मिनिट मंदाचेवरती मी हे सोयाबीन या मसाल्यामध्ये मुरू दिलेलं आहे. आणि आता आपण इथे दोन्हीमध्ये कोथिंबीर घालूयात, आणि घालणार आहोत जो बासमती तांदूळ मी चांगला तासभर भिजवलेला आहे. तासभर सोयाबीन आणि तासभर बनवायच्या अगोदर बासमती तांदूळ भिजवलेला आहे. ही आहे वाटी ज्याने की मी तांदूळ भिजत घातला होता, त्यानेच मी पाणी घालणार आहे. ज्या कुकरवरती आता इथे या कुकरवरती मी झाकण ठेवणार आहे, तर त्याच्यामध्ये 2 वाट्या पाणी मी इथे घालणार आहे. 1 वाटी तांदूळ भिजत घातला होता, तर त्याच्यासाठी 2 वाट्या पाणी मी इथे घातलं आहे, आणि त्याला एक मोठी उकळी आणणार आहे, आणि मंदाच्यावरती त्याला झाकण ठेवून हा पुलाव आपण सोयाबीन पुलाव करणार आहोत. तर आता हा जो मोठा कुकर आहे तर
त्याच्यामधील देखील सोयाबीन चांगलं मसाल्यामध्ये मुरलेलं आहे. सोयाबीनने चांगला मसाला आहे तो पिलेला आहे, म्हणजे सोयाबीन चांगलं रसेलं होतं आणि छान लागतं सोयाबीन. तर हे 3 वाट्या तांदूळ आहेत, जी स्टीलची वाटी मी दाखवली. सर्वांकडेच असतात शक्यतो अशा वाट्या. तर या 3 वाट्या भिजत घातल्या होत्या तासभर बासमती तांदूळ. पाणी निथळून घेऊन तांदूळ सगळा भिजवलेला घालून घ्यायचा आहे. बाजूचा कुकर मी इकडे टाकेपर्यंत बारीकच ठेवलेला आहे त्याचा गॅस. तर सगळा तांदूळ मी घालून घेतला आहे आणि आता याच्यामध्ये मी मीठ घालणार आहे. छोट्या कुकरमध्ये देखील चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे. पहिल्यांदा आपण सोयाबीन आणि मसाल्याचं मीठ घातलं होतं, आता फक्त तांदळाचा भाताचा विचार करून मीठ घालायचं आहे. इथे मी मीठ घालून घेतलं आहे आणि आता याच्यामध्ये मी पाणी घालणार आहे. तर पाणी याच्यामध्ये या 3 वाट्या तांदूळ आहेत, तर त्याच्यासाठी मी 3च वाट्या पाणी घालणार आहे. पाणी गरम नाही, पाणी थंडच पाण्याचा मी वापर केलेला आहे. तरी देखील छान असा मस्त सोयाबीन पुलाव मसाले भात म्हणू शकता मस्त झालेला आहे. कारण हे सोयाबीन भरपूर मसाला पिलेला आहे, रसरशीत होतं आणि भातामध्ये खूप छान लागतं. तर तांदूळ आणि मीठ घातल्यानंतर पाणी घालायच्या अगोदर चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. ॲक्च्युली या कुकरमध्ये हा जो राईस आहे तो जास्त झालेला आहे आणि जो छोट्या कुकरमध्ये मी केला तो मस्त सुटसुटीत झालेला आहे. तर कधी पुलाव बिर्याणी काही करायचं असेल तर शक्यतो मोठं भांडंच वापरायचं, म्हणजे मस्त असा तो सुटसुटीत होतो, त्याला शिजायला छान असं जागा भेटते. तर आता तांदूळ सोयाबीनमध्ये चांगलं मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये मी इथे 3 वाट्या पाणी घातलेलं आहे. पाणी थंड आहे. 3 वाट्या पाणी इथे मी घातलं आहे आणि आता पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं मिक्स करून घ्यायचं, अलगद मिक्स करायचा, कारण हा बासमती तांदूळ चांगला तासभर भिजलेला आहे, नाही त्याचा तुकडा होऊ शकतो. तर त्याला चांगलं या पाण्यामध्ये मी मिक्स केले. 1 वाटी तांदळासाठी मी 1च वाटी पाणी, असं म्हणजे 3 वाट्या तांदळासाठी 3 वाट्या पाणी घातलेलं आहे. आणि याला मी मोठ्या गॅसवरती 1 शिट्टी काढून बंद करणार आहे गॅस आणि मनाने थंड होईल कुकर. पूर्ण वाफ गेल्यानंतर मग मी त्याला खोलणार आहे. तर बघूयात दोन्हीमध्ये काय फरक दिसतो, कुठला पुलाव छान होतो. तर आता याला मी झाकण ठेवणार आहे. दोन्ही तुम्ही बघू शकता, दिसायला छान दिसत आहेत. आणि छोट्या कुकरवरती मी ताटली ठेवली, पर इकडे मोठ्या कुकरला मी आता झाकण लावणार आहे. तर झाकण लावायच्या अगोदर त्याला रिंग मी पाण्यामध्ये चांगली भिजवून घेतली, जेणेकरून पटकन अशी शिट्टी होईल. गॅस केला आहे मोठा आणि 1 शिट्टी घेणार आहे. आता हा छोटा कुकर आहे, त्याचा मी गॅस मोठा याच्यासाठी केला आहे कारण मला त्या पाण्याला आणायची आहे उकळी आल्यानंतर गॅस केला बारीक आणि शिजू दिलेला आहे त्याला मी. पण 2.5 ते 3 मिनटानंतर मी एकदा चेक केलं आहे, कारण खालची बाजू शिजली जाईल, वरची कच्ची राहील. त्याच्यासाठी आपल्याला हलवून घेणं खूप महत्त्वाचं आहे. जो कुकर वाफेवर होतो आहे, शिट्टी होते, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण वाफेवरती तो छान होईल. तर हा जो झाकण ठेवून आपण शिजवतो आहे, तर त्याच्यासाठी मिक्स करणं गरजेचं आहे खालची बाजूवरती. तर मी छान असा मिक्स करून घेतला आणि मंदाच्यावरती पुन्हा एकदा झाकण ठेवलेलं आहे. गॅस मंद आहे. दुसऱ्या कुकरचा, मोठ्या कुकरचा तुम्ही बघताय की शिट्टी काढायची आहे, गॅस मोठा केलेला आहे आणि 1 शिट्टी झालेला आहे. मी त्याचा गॅस आता लगेच बंद करून टाकते, पण खोलायचा नाही जोपर्यंत थंड होत नाही. आणि दुसऱ्याही बाजूचा जो छोटा कुकर आहे त्याचाही गॅस मी बंद केला. दोन्हीही चांगले थंड झाल्यानंतर मी खोललेले आहे. तर तुम्ही बघताय छोट्या कुकरमधला हा सोयाबीन पुलाव कसा झालेला आहे. कोथिंबीर वरून टाकली आहे आणि आता आपण चला बघूयात. तर तुम्ही बघाल 1 वाटीभर तांदूळ आणि 2 वाट्या पाणी, मस्त असा सुटसुटीत तुम्ही बघता एक दाणा असा मोकळा झालेला आहे. असा हा सोयाबीन पुलाव आपला छान असा तयार झालेला आहे. खूप छान दिसतोय आणि मस्त गरमागरम पापड, लोणचे किंवा कुठल्याही रायत्यासोबत तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता. खूप झटपट होतात, फक्त तयारी करायला काय थोडा वेळ लागतो आणि बनवायच्या अगोदर चांगला तासभर तरी तांदळाला भिजत घालायचा, म्हणजे खूप कमी पाणी लागतं आणि कमी वेळात
मस्त झटपट पुलाव तयार होतो. एक एक दाणा छान असा सुट्टा झाला आहे. आणि जे सोयाबीन आहे, सोयाबीन आपला पुलाव सोयाबीन मस्त मसालेदार रसरशीत असं झालेलं आहे, त्याच्यामुळे ते खूप छान लागतं. तर चला मोठा कुकर बघूयात. मनाने त्याची वाफ केलेली आहे, तरी देखील शेतीवरती करून बघूयात की वाफ आहे की नाही. तर चला, हा देखील छान झालेला दिसतोय, पण कुकर याला कमी पडला ॲक्च्युली. जागा जेवढी जास्त असेल तेवढं मस्त असा तांदूळ फुगतो, सोयाबीन मस्त फुगतं. ते ऑलरेडी फुगलेलंच होतं, तसं आपण त्याला तासभर भिजत घातलं होतं. भरपूर कोथिंबीर घालूयात आणि मग त्याला मिक्स करूयात, जेणेकरून डबल मिक्स करायला नको की अगोदरच मिक्स करून घेतल्यानंतर कोथिंबीर घातली. म्हणून अगोदरच मी कोथिंबीर घातली. आणि तुम्हाला आता मी छोट्या चमच्याने दाखवते. तर तुम्ही बघताय, हा देखील खूप छान झालेला आहे, मस्त सुटसुटीत. पण थोडासा असं बोलतात ना की जागा कमी पडली, म्हणजे दाटला गेलेला आहे. तर मोठा कुकर असता तर अजून छान झाला असता. म्हणजेच तुम्ही शिटी घेऊन जरी सोयाबीन पुलाव केलात किंवा मग झाकण ठेवून कढईमध्ये केलात, कुकरमध्ये केलात, तरी वेळ तेवढाच लागतो. फक्त पाणी थोडंसं जास्त लागतं. चवीला छान होतात मस्त दोन्हीही. सोयाबीन पुलाव छान झालेले आहेत, चवीला दिसायला. तुम्ही बघता एक एक दाणा याचा देखील मोकळा झालेला आहे. आणि याच्यामधील सोयाबीन देखील मस्त रसरशीत झालेला आहे. थँक्यू.